नमस्कार, मी फिरोज पटेल, प्रभाग क्रमांक 26 ड मधून सर्वसाधारण पुरुषमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार ह्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 26 मध्ये आहे आणि मी सातारा ग्रामपंचायतचा सरपंच होतो. माझी मिसेस ह्या प्रभागात हा जो प्रभाग येतो सातारा देवळे जिल्हा परिषदचा आमचा गट होता, त्या गटामध्ये माझी मिसेस सुद्धा निवडून आली होती. जनतेने भरभरून आम्हाला आशीर्वाद दिला, कधीही नाराज केलं नाही आणि जनतेसाठी आम्ही अहोरात्री उभा आहोत. विकासाच्या कामाला आम्ही प्राधान्य देणारे लोक आहोत. कधी जात पात पण काही आम्ही न बघितलं आणि त्याला आम्ही मानत नाही. मानवता ही जात मानतो, त्या हिशोबाने आम्ही सर्वांच्या विकास कामाकडे लक्ष देत असतो. साहेब, तुम्ही विकास कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे? सर्वात प्रथम माझा मुद्दा आहे पाण्याचा. इतक्या दिवसापासून सातारा परिसरामध्ये भरपूर लोकांनी प्लॉट घरं बांधून ठेवली, पण राहायला ते या ठिकाणी आले नाही. याचं कारण असं की त्यांना इथं शुद्ध पिण्याचं पाणी नाही. मी महानगरपालिका जोपर्यंत पाणी सातारा देवळे परिसराला देत नाही तोपर्यंत महानगरपालिकेत शांत बसणार नाही. त्या मुद्द्यावर मी इलेक्शन लढतो. तुम्ही गुंठेवारीसाठी सुद्धा आंदोलन केलं होतं? मी गुंठेवारीसाठी आंदोलन केलं. गुंठेवारीसाठी खास करून उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी मला अजितदादांनी सुद्धा आश्वासन दिलं का तुम्हाला ते त्यांचा क्लिप वगैरे ते येईल समोर. त्यामध्ये ते स्पष्ट बोलणार आहेत का सातारा देवळे वासियांना ते विनंती करणार आहेत मतदारांना का गुंठेवारीचा प्रश्न अजितदादाच मार्गी लावतील. आतापर्यंत आपण बघितले संभाजीनगरमध्ये बरेच मंत्री असतील, पालकमंत्री असतील, मला कोणाला टिपाटपणी करायची नाही, पण एखाद्याने हा मुद्दा जर सिरियसली काही घेतला असला तर आतापर्यंत तो मुद्दा सोडवला असता. लोकप्रतिनिधीचं कर्तव्य होतं, आमदाराचं कर्तव्य होतं, पालकमंत्र्याचं असतं किंवा कोणत्या अजून पक्षाचे मंत्री असतील त्यांचं कर्तव्य होतं. आत्तापर्यंत हा गुंठेवारीचा मुद्दा सुटला पाहिजे होता, पण तो आतापर्यंत सुटला नाही. लोकांचे तोंड बघून अनाप शनाप टॅक्स या ठिकाणी महानगरपालिकेने लावला आणि महानगरपालिका असो किंवा विकासाची कामं असतील, जे लोक पक्षाचं काम करतील किंवा पक्षाची गुलामी करतील अशा लोकांच्या घरासमोर रोड रस्ते झाले. बाकीचे लोक जर पक्षाचं काम करत नसतील, त्यांचे तोंड बघून कामं झाली नाही. माझं असं म्हणणं आहे, शेवटी ते मतदार आहे, त्यांनी कोणता पाप गुन्हा केला नाही का त्या कोणत्या पक्षात सामील झाले नाही, ते मतदार आहे. तर आपण सर्वांना न्याय देऊ, सर्वांना समान ठेवू. आपण कधी पक्ष जातपात बघून विकासाची कामं करणारी लोक नाही. अजितदादाचं आम्हाला स्पष्ट मत आहे का सर्वसामान्य गोरगरीब लोकांपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे आणि त्यांच्या सर्वांच्या समस्या घेऊन त्याच्यासाठी लढले पाहिजे. पार तांडा वस्ती वाडी प्रत्येक परिसरातला जो कॉलनी असेल तो राजनगर मुकुंदनगर तो नवीन भाग याच्यामध्ये आलेला आहे. तिथेही मी जाऊन आलो, तिथेही बऱ्याच समस्या आहेत. त्या सर्व समस्या ज्या असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. या निमित्ताने तुम्ही मतदारांना, या भागातील मतदारांना काय आवाहन करणार? मी मतदारांना एवढंच आवाहन करेल का इलेक्शनच्या काळात जे जातीपात करणारे किंवा जातीवाद करून मतं मिळवण्याचे धंदे करणारे जे असतील त्यांच्यापासून सावध राहा. जो तुम्हाला काम येईल सुखा दुःखात, तुमच्या अडीअडचणीत किंवा तुमचा विकासाचे कामं घेऊन जो पुढे चालेल त्याला मदत करा, त्याला मतदान करा. धन्यवाद. नमस्कार.